मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स देतो किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका निफ्टी 50 ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज आलेला आहे बघा 21,453 वरती। 21,453 वरती निफ्टीने आजच्या दिवशी या ठिकाणी फायनल क्लोज दिला। तर आपण ॲनालिसिस पण करणार, पण त्या अगोदर पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची। तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून पण घेतली पाहिजे। जर कोणी व्यक्ती नोट्स बनवत असतील, हे बघा नोट्स तर तुम्ही बनवल्याच पाहिजे। जे तुम्ही शिकताय त्याच्या नोट्स तुम्ही नक्की बनवल्या पाहिजे। तर त्याच वहीमध्ये त्याच नोटबुकमध्ये तुम्ही काय लिहिलं पाहिजे की मार्केट सुप्रीम असते, हा शब्द नक्की लिहिला पाहिजे। मार्केट सुप्रीम असते आणि मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं, ठीक आहे। हा शब्द पाहिजेच लिहिलेला तुमचा की मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं। मार्केटला आपण कधीच चॅलेंज करायचं नसतं। मी काल पण तुम्हाला म्हटलं होतं, जसं मार्केट खाली आलेलं आहे, हे बघा कालचं जे ॲनालिसिस झालं ना त्यामध्ये पण ही गोष्ट बोललेलं होतं की जसं खाली आलेलं आहे तसं वरती पण जाऊ शकतं, व्हायला काही पण होऊ शकतं त्याच्यामध्ये। मार्केटमध्ये कसं राहायचं आपण, न्यूट्रल। काल हा शब्द म्हटलं होतं बघा की मार्केटमध्ये तुम्ही न्यूट्रल राहायचं असतं। जे इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करत असतात त्यांनी न्यूट्रल राहिलं पाहिजे। जे पोझिशनल ट्रेडिंग करत असतात त्यांनी ट्रेंडला फॉलो केलं पाहिजे। आता इंट्राडेमध्ये पण तुम्हाला ट्रेंड फॉलो करावाच लागतो, पण तुम्ही असं नाही म्हणू शकत की मार्केट आता इंट्राडेमध्ये खालीच येणार मग मी पुटलाच होल्ड करून बसतो, मार्केट वरती जात आहे आणि मी पुटला होल्ड करून बसतोय। तसं करायचं नसतं। ट्रेंडला तुम्ही फॉलो करणारच, तुम्ही पोझिशनल असू द्या किंवा इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करत असू द्या, तुम्ही ट्रेंडला फॉलो करणारच। पण इंट्राडेमध्ये जेव्हा तुम्ही काम करतात, तुम्ही जर पुट होल्ड केला, मार्केट वरती जाते आणि तुम्ही थांबत बसले, लॉस वाढणार तुमचा, ठीक आहे। मार्केटमध्ये केव्हा पण बाईंग होऊ शकते। मार्केट जर खाली येते, मार्केट बॉटम बनवतं, पुन्हा वरती जात असतं, रिव्हर्सल देत असतं मोठं, व्हायला काय पण होऊ शकतं। आता हे जे स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला, हे स्ट्रक्चर बघा तुम्ही व्यवस्थित चार्टचं ऑब्झर्वेशन करत चला, कोणत्या ठिकाणी काय ॲक्टिव्हिटी होते हे बघा। इथे काय झालं, पहिल्या दिवशी मोठी सेलिंग झाली, आज रिव्हर्सल झाला। इथे काय झालेलं होतं, इथे पण सेम ॲक्टिव्हिटी झाली होती, झाली की नाही, या ठिकाणी पण सेम ॲक्टिव्हिटी झाली होती। एक दिवस सेल ऑफचा होता, दुसऱ्या दिवशी बाईंग झाली, मग इथून मार्केट जे आहे ते रिव्हर्सल पण देऊ शकतं, जसं इथे झालेलं होतं बघा। असं रिव्हर्सल इथे पण मार्केट देऊ शकतं, कारण की चार्टवरती बायर सेलरची ॲक्टिव्हिटी जी होत असते ना ती रिपीट होत असते। ही ॲक्टिव्हिटी रिपीट होताना आपल्याला दिसते बहुतेक वेळेला। आता मार्केट जाईलच असं पण नाही, आपण काही महत्त्वाचे लेवल असतात त्यांना फॉलो करत असतो। जसं आता मार्केटमध्ये रेजिस्टन्स हीच लेवल येणार, कोणती, हीच लेवल 21,500ची। मार्केट या लेवलच्या वरती थांबतंय का, थांबत असेल, जसं इथं थांबलं पुन्हा वरती गेलेलं होतं बघा, अप मूव्ह दिला त्याने, आता इथे पण तसंच होऊ शकतं। पण मी काल तुम्हाला एक निगेटिव्ह प्रायजेक्शन पण या ठिकाणी दाखवली होती की मार्केटमध्ये ही एक निगेटिव्ह प्रायजेक्शन या ठिकाणी बनलेली आहे। मग आता हा स्विंग हा ब्रेक करतंय का मार्केट, ते बघावं लागेल आपल्याला, ही महत्त्वाची लेवल असणार। हे स्विंग जे बनत असतात ते मार्केट ब्रेक करतंय का ते आपल्याला बघायचं असतं। प्राइज ॲक्शन, यालाच आपण काय म्हणतो, प्राइज ॲक्शन। ही प्राइज ॲक्शन तुम्हाला या ठिकाणी समजली पाहिजे। ट्रेंड हा समजला पाहिजे तुम्हाला की मार्केट टॉपला गेलं, मार्केटने एक हाय बनवला, आपल्याला समजतंय। मार्केट जेव्हा खाली आलेलं आहे, मार्केटने एक लो बनवलेला आहे या ठिकाणी आणि इथून ते बाउन्स देत आहे, पण आपल्या प्रिव्हियस हायला ते ब्रेक करत नाही, इथून ते खाली येतं, म्हणजेच याने काय केलं, इथं लोअर राईजचं फॉर्मेशन तयार केलं। म्हणजे काय झालं, निगेटिव्ह स्ट्रक्चर, यालाच आपण म्हणत असतो डबल टॉप फॉर्मेशन, याला आपण म्हणत असतो डबल टॉप फॉर्मेशन या ठिकाणी झालेलं आहे, हे निगेटिव्ह स्ट्रक्चर असतं। मग या लेवलच्या वरती जर मार्केट नेऊन गेलं तर मार्केटमध्ये पुन्हा रिव्हर्सल पण येऊ शकतो, पण आज जसं मार्केट रिव्हर्स झालेलं आहे, उद्या पण होईल का सांगता येत नाही ते। म्हणूनच मी म्हटलं तुम्हाला की तुम्ही तुमच्या वहीमध्ये हा शब्द नक्की लिहून घेतला पाहिजे की मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं। मार्केट सुप्रीम असतं, त्याला आपण चॅलेंज करू नये, या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवल्या पाहिजे। आता पुन्हा आपण ॲनालिसिसवरती येऊया। तर आता मार्केटसाठी रेजिस्टन्स होऊन बसलेला आहे 21,500। मार्केट उद्याच्या दिवशी त्या लेवलच्या वरती सस्टेन होते का ते आपल्याला बघावं लागेल। सस्टेन झालं तर ते अप मूव्ह पण पुन्हा देऊ शकतं, म्हणजे जे रायटर असणार पुन्हा आपल्या पोझिशन अनवाइंड करतील, कॉल अनवाइंडिंग होतील, मार्केटमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग मूव्ह येणार। आणि उद्याची एक्सपायरी जी आहे, उद्या एक्सपायरी कोणती असणार, मंथली एक्सपायरी, उद्याची असणार मंथली एक्सपायरी। मग एक एक्सपायरी मूव्ह पण पॉसिबल आहे मार्केटमध्ये। असं पण होऊ शकतं की उद्याच्या दिवशी जो मूव्ह येणार होता मार्केटमध्ये तो आजच येऊन गेला, असं पण होऊ शकतं मार्केटमध्ये, समजलं। कारण की बॉटमपासून मार्केटने खूप मस्त रॅली दिलेली आहे आजच्या दिवशी। इथे बघा आजचा लो जर बघितला मार्केटचा किती होता आपण बघूया। आजचा लो होता 21,137,
21,137 हा मार्केटचा होता आजचा लो आणि मार्केट बंद झालेलं आहे 21,453वरती. मग ही रॅली बघा किती मोठी होती. जसं मार्केट काल खाली आलं, हे जे खाली आलं तसंच वरती पण गेलेलं आहे, रिकवर झालेलं आहे. आणि ह्या कॅन्डलचा जवळजवळ 50% भाग पण जवळजवळ कव्हर झालेला आहे. हा एक 50% आपण भाग म्हणू शकतो की तिथपर्यंत मार्केट जाऊन पोहोचलं. अशा प्रकारे म्हणजे काय इथे एक पिअर्सिंग पॅटर्न पण बनला. याला आपण काय म्हणतो असतो, पिअर्सिंग पॅटर्न असं म्हणत असतो. बुलिश पिअर्सिंग पॅटर्न म्हणजे जेव्हा मार्केट गॅप डाऊन ओपन होतं आणि वरती जात असतं आणि प्रिव्हियस डेच्या दिवशी जो सेल ऑफ झालेला असतो, सेलिंग झालेली असते, त्याचा जेव्हा 50% भाग ही कॅन्डल कव्हर करत असते तेव्हा त्याला आपण म्हणतो असतो एक पिअर्सिंग पॅटर्न, बुलिश पिअर्सिंग पॅटर्न आपण त्याला म्हणत असतो. तसं पॅटर्नचं पण फॉर्मेशन या ठिकाणी झालेलं आहे. आता बघूया तिथून कंटिन्युएशन होतं आहे का. कंटिन्युएशन जर झालं तर निफ्टीमध्ये इथे रिव्हर्सल पण चांगला येऊ शकतो आणि उद्याच्या दिवशी जर सेलिंग जर झाली तर मार्केट पुन्हा खाली पण येऊ शकतं. आणि स्ट्रॉंग सपोर्ट मी तुम्हाला सांगितलेलाच आहे, 21,000चा आहे. 21,000ची लेवल ही मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग सपोर्टचं काम करेल. इथे पहिले पण मार्केटने इथूनच सपोर्ट घेतलेला होता आणि आत्ता पण तसंच फॉर्मेशन याच लेवलवरती झालेलं आहे. ठीक आहे, आता इथे कंटिन्युएशन जर झालं तर ते एक बुलिश साईन असणार मार्केटमध्ये पुन्हा. म्हणजे त्यासाठी मार्केटला 21,500वरती सस्टेन व्हावं लागेल, तेव्हाच मार्केट इथून रिकवर होऊ शकतं. समजलं, या गोष्टी तुम्हाला आता इथे समजलेल्या असतील. आता इंट्राडेसाठी आपण कसा प्लॅन केला पाहिजे, मग कोणत्या लेवलला आपली बाईंग झाली पाहिजे, कोणत्या लेवलला आपली सेलिंग झाली पाहिजे, त्यासाठी जाणार आपण 5 मिनिटांमध्ये. तर आपण जाऊ 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये. तर आजच्या दिवशी पण मार्केट गॅप डाऊन ओपन झालं. गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर सुरुवातीला थोडी सेलिंग दिसली. 5 मिनिटांमध्ये मार्केट तुम्हाला खाली जाताना दिसलं, पण सकाळच्या वेळेला व्हॉलेटिलिटी असते, मार्केटला आपण स्थिर होऊ द्यायचं असतं. मी तुम्हाला काय सांगत असतो, सकाळच्या वेळी 15-20 मिनिटे मार्केटला सेट होऊ द्या असं प्रत्येक वेळेला सांगत असतो. मार्केटची डायरेक्शन ओळखा तुम्ही, मार्केट कोणत्या डायरेक्शनने जातं आहे ते ओळखायचं असतं. नंतर तुम्ही ट्रेड डिप्लाय करायचा असतो. कालच्या दिवशी आपण एक ट्रेंड लाईन पण इथे ड्रॉ केली होती बघा, की मार्केटचं स्ट्रक्चर कसं चेंज होऊ शकतं, ट्रेंड कसा चेंज होऊ शकतो हे ओळखायचं आहे तुम्हाला आणि ते तुम्ही लाईव्हमध्येच ओळखू शकतात. त्यासाठी ड्रॉईंग महत्त्वाची असते. मार्केटचा ट्रेंड तुम्हाला ओळखता आला पाहिजे आणि त्या ट्रेंडनुसार तुम्हाला ट्रेड पण घेता आला पाहिजे. बरोबर, इथे ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट पण मिळाला आणि जी लेवल मी तुम्हाला म्हटलं होतं की मार्केट जेव्हा 21,300च्या वरती जात असेल तर मग आपण तिथे कॉल साईडला जाण्याचा प्रयत्न करणार, लॉंग साईडला. इथून बघा मार्केटमध्ये हा मूव आलेला होता, 100 पॉईंटचा मूव, 100 ते 110 पॉईंटचा मूव होता मार्केटमध्ये ताबडतोब इथे. आता तुम्ही जर इथे व्यवस्थित प्राईसचं फॉर्मेशन बघितलं असतं तर इथे पण तुमचा ट्रेड बनत होता कॉल साईडचा. छोटासा स्टॉप लॉस असतो अशा जागी आणि तुमचं प्रॉफिट ताबडतोब बनत असतं. ठीक आहे, आणि तुमच्या रिस्क रिवॉर्डनुसार प्रॉफिट बनलं, तुम्ही एक्झिट पण झालं पाहिजे. आता इथून पुढे मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी वाढणार. कालच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की जानेवारी आणि फेब्रुवारी महिना असा असतो, एकतर ह्या वेळेला बजेट पण आहे, 1 तारखेला बजेट आणि इलेक्शन, मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी वाढत असते. मग तुम्ही जर एखादा ट्रेड घेतला, तुम्हाला समोर प्रॉफिट दिसतंय आणि तुम्ही जर त्याला होल्ड केलं, मार्केटमध्ये दोन्ही साईडचे मूव येत असतात, तुमचं प्रॉफिट पूर्ण घेऊन टाकेल मार्केट. त्यामुळे तुम्ही रिस्क रिवॉर्डनुसार काम करायचं. तुम्ही जर 10 पॉईंटचा स्टॉप लॉस लावलेला आहे, 10-15 पॉईंटचा प्रॉफिट मिळतं आहे, निघून जा. आलेलं प्रॉफिट सोडायचं नसतं तुम्ही, नाहीतर मार्केट काय रिव्हर्सल देत असतं. जसं इथं दिलं बघा, पुन्हा एका रेजिस्टन्स लेवलवरती गेलं मार्केट, इथेच दिसतंय तुम्हाला, इथे थांबलं आणि इथून पुन्हा ब्रेकडाऊन देऊन टाकला. हा एक अपमूव दिला इथे. त्यानंतर मार्केटने पॉज घेतला 21,400वरती आणि तिथून पुन्हा एक डाऊन साईडला मूव आलेला होता मार्केटमध्ये. पुन्हा मार्केट इथून खाली आलं, एक निगेटिव्ह प्रायजेक्शन बनवत. मग हे जे मूव आले अप साईड डाऊन साईड मूव, इथे तुम्ही ट्रॅप होत असतात, तुमचं आलेलं प्रॉफिट पण इथे जात असतं. त्यामुळे रिस्क रिवॉर्डनुसार तुम्ही इथे काम करायचं असतं. आणि बॉटमपासून खूप चांगला रिव्हर्सल दिला आहे मार्केटने. हे बघा, इथून मार्केट वरती गेलं पहिले 21,400वरती 21,400वरती मार्केट गेलं, रिव्हर्सल दिला आणि इथून पुन्हा वरती गेलं मार्केट. ठीक आहे, ही प्रायजेक्शन तुम्हाला समजली पाहिजे. मी तुम्हाला लाईव्हवरती या गोष्टी सांगत असतो. इथे पण आपण बघितलं, आज सेशन आपलं लेट झालं, दुपारच्या वेळेला घेतलं मी 2 वाजता, 2 ते 3च्या दरम्यान 1 तास घेतलं फक्त. पण तिथं या गोष्टी तुम्हाला सांगत होतं की एक इम्पल्स वेव बनलेला आहे, एक करेक्टिव्ह वेव आहे, इथे एक फ्लॅग फॉर्मेशन होतं आहे, एक पॉज असतो तो, त्याचं कंटिन्युएशन व्हायचं असेल तर मार्केट इथून वरती जाणार. या गोष्टी लाईव्हमध्ये बघितलेल्या होत्या की हर्डल येणार आहे, पुन्हा तिथे रिजेक्शन येऊ शकतं, पुन्हा ही एक लेवल असते ती आपल्यासाठी रेजिस्टन्सचं काम करत असते. मग तिथं प्राईसचा बिहेव तुम्ही बघितला पाहिजे, त्यानुसार तुमचं एक्झिक्युशन झालं पाहिजे. अगोदर तुम्ही प्राईसला समजा, प्राईसची मुवमेंट आणि ट्रेंडला समजा, सपोर्ट रेजिस्टन्स. हे बघा, टेक्निकलचा अभ्यास खूप मोठा आहे, टेक्निकलचा अभ्यास करायला गेला तर खूप मोठा आहे. आता मी लाईव्हवरती पण बहुतेक जणांना प्रश्न विचारत असतो की सांगा मला इथे कोणतं कॅन्डलस्टिकचं फॉर्मेशन होतं आहे, या ठिकाणी कोणता चार्ट पॅटर्न बनतो आहे, सांगता येत नाही लोकांना, सांगता येत नाही आणि ऑप्शन ट्रेडिंग करतात. हे बघा, तुम्हाला जर एंट्री एक्झिट
समजून घ्यायचं असेल व्यवस्थित कोणत्या ठिकाणी एंट्री घ्यायची, कोणत्या ठिकाणी आपल्याला एक्झिट करायचं आहे, स्टॉप लॉस कुठे लावायचा आहे, त्यासाठी तुमचा टेक्निकलचा अभ्यास पाहिजेच. तरच तुम्ही ट्रेडिंग केली पाहिजे, नाहीतर ट्रेडिंग टाळा. ऑप्शन ट्रेडिंग तर टाळा, मी त्याच्या एकदम विरुद्ध आहे. हे फक्त तुम्हाला शिकवण्यासाठी व्हिडिओ बनवतो फक्त, नाहीतर मी ऑप्शन ट्रेडिंगच्या एकदम विरुद्ध आहे. करू नका, तुमचे लॉसेस होतील. आणि करायचं असेल तर शिका. जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल तर शिका, त्यामध्ये दिवस द्या चांगले, तर तुम्ही पैसा बनवाल, नाहीतर तुम्ही पैसा घालवाल. मी लाईव्हवरती प्रश्न विचारतो, बहुतेक जणांना सांगता पण येत नाही कोणता कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. बुलिश आरामी असला की ते मॉर्निंग स्टार म्हणत असतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न सांगतात ते. मग याचा अर्थ काय, तुमचा अभ्यास कमी पडतोय, तुम्ही अभ्यासाकडे लक्ष देत नसतात. ठीक आहे, असे मूव जे असतात ना मार्केटमध्ये सोडायचे नसतात. जे ऑप्शन बाईंग करतात त्यांनी असे मूव सोडायला नको. बरोबर तुम्ही प्राइस ॲक्शन बघून इथे एंट्री घेऊ शकला असता. ठीक आहे, मार्केट कसं एक ट्रेंडला पकडून वरती जात होतं आणि परफेक्ट आपल्याला ती डायरेक्शन इथे दिसलेली होती. लाईव्हमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी की कुठपर्यंत जाऊ शकतं मार्केट, समजलं. आणि इथे हाय बनवला बघा जवळजवळ 21,480चा. येणारा हडल जो आता 21,500चाच आहे. मग इथे आपल्याला उद्याच्या दिवशी प्लॅन करायचं आहे, कॉल साईडला कसं जायचं, पुट साईडला कसं जायचं, समजलं. मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल 21,440 या लेवल असतात, 21,440 ते 21,460 या लेवलच्या दरम्यान जर मार्केट ओपन झालं फ्लॅट, आपण कॉल साईडला प्लॅन केव्हा करणार लक्षात घ्या. तुम्ही मार्केटवरती जात आहे, पहिल्या कॅन्डलमध्ये बाय करणार का, नाही. इथे ताबडतोब बाय बनत नाही. त्याचं कारण एक का 21,500 एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स, आणि ह्या ठिकाणी कोण असणार, कॉल रायटर. इथे असणार कॉल रायटर, ज्यांनी कॉल या ठिकाणी सेल केलेले असतात ते असणार इथे. तुम्ही इथे जर बाय करायला गेले आणि त्यामध्ये जर तुम्ही ट्रॅप झाले तर मार्केटमध्ये मोठा रिव्हर्सल इथून येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही ट्रॅप होऊ शकतात. त्यामुळे त्या लेवलच्या वरती मार्केटला सस्टेन होऊ द्या. सस्टेन झाल्यानंतरच तिथे तुम्ही बाईंग केली पाहिजे. काही प्राइजेक्शन दिसते का तुम्हाला, तिथं बघितलं पाहिजे. रेजिस्टन्सचा ब्रेकआउट मिळतो, तिथे पुलबॅक मिळतो आहे का ते बघितलं पाहिजे. एका कॅन्डलमध्ये जायला नको. एका कॅन्डलमध्ये तुम्ही जर गेले तर परफेक्ट तुम्ही या 21,500 वरती ट्रॅप होऊ शकतात. आणि जर मार्केट इथे 21,500च्या वरती सस्टेन झालं तर एक शॉर्ट कवरिंग मूव पण उद्याच्या दिवशी पॉसिबल आहे. आता ही रॅली तर मिळाली आपल्याला बॉटमपासून, ठीक आहे. आज जे मार्केट गेलं वरती चांगली रॅली पण आपल्याला मिळाली. जे शॉर्ट होते 21,300 21,400 वरती ते कवर झाले. 21,300 वरती कॉल रायटिंग होती, बरोबर. त्यानंतर 21,400 वरती कॉल रायटिंग झालेली होती. आता हे काय झालं, ही जे शॉर्ट होती ते काय झाले, कवर झाले. हे शॉर्ट कवर झाल्यामुळे मार्केट वरती गेलेलं होतं, समजलं ना तुम्हाला. आणि मार्केटचा चांगला सपोर्ट होता आज. HDFC बँक बघा बॉटमपासून रिकवर झाली. आजचा लो जर बघितला HDFC बँकेचा 1380 आणि क्लोज बघा 1456 वरती. बॉटमपासून चांगली रिकव्हरी झाली, मार्केटला सपोर्ट मिळाला. रिलायन्स वरतीच होता बघा. निफ्टी 50मध्ये स्टॉक जर बघितले तुम्ही चांगले रिकवर झाले. ॲक्सिस बँक फक्त निगेटिव्ह होती थोडी, पण HDFC बँकेचा रिलायन्सचा मार्केटला चांगला सपोर्ट होता. या सर्व गोष्टींचं ऑब्झर्वेशन करून मार्केटमध्ये काम करत चला, तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मग हे जे रायटर होते 21,300 21,400 वरती ते कवर झाले, त्यामुळे मार्केटमध्ये एक अपमूव पण आला आणि मार्केट जवळजवळ 21,500 पर्यंतच गेलेलं होतं, समजलं. मग आता तिथे कॉल रायटरचं झोन असणार एक. जर तिथे पुन्हा सकाळी कॉल रायटिंग झाली जास्त प्रमाणामध्ये तर मार्केट तिथून पुन्हा रिव्हर्सल पण देऊ शकतं, खाली येऊ शकतं. आणि जर इथे रेंज बाउंड होत असेल मार्केट, चांगली संधी केव्हा बघा, आपल्याला संधी केव्हा शोधायची असते, जर मार्केट इथं सकाळच्या वेळेला साईडवेज झालं समजा, इथे म्हणजे 500ची लेवल पकडूया आपण. ही 500 लेवल पण ब्रेक करत नाही मार्केट आणि काय करतं आहे, सुरुवातीला जातं आहे, इथं रेजिस्टन्स घेतं आहे, पुन्हा खाली येतं आहे. म्हणजे इथे जर रेंज बनवताना दिसलं आपल्याला मार्केट साईडवेज 2-3 तास किंवा 1-2 तास मार्केट रेंज बनवताना आपल्याला दिसलं इथे. आणि जर मग 21,500ला ब्रेक करून जात असेल वरती तर मग आपल्या इथे ट्रेड बनवू शकतो. मग आपण इथे 21,500च्या वरती लॉंग साईडला जाऊ शकतो, म्हणजे काय, कॉल साईडला. इथे आपल्याला एक चांगला मूव अप साईडला बघायला मिळणार. इथे काय शॉर्ट कवरिंग मूव आपण त्याला काय म्हणतो, शॉर्ट कवरिंग मूव. इथे येऊ शकतो मग शॉर्ट कवरिंग मूव जर मार्केट 21,500 वरती सस्टेन होत असेल तर. नाहीतर मी तुम्हाला सांगितलंच, कॉल रायटिंग जर तिथं जास्त प्रमाणात जर झाली तर मार्केट खाली पण येऊ शकतं. आणि 21,500 अशी लेवल असते, तिथं कॉल रायटिंग पण झालेली असते आणि पुट रायटिंग पण झालेली असते. म्हणजेच एक प्रकारे तिथे स्ट्रॅडल सेल झालेला असतो. स्ट्रॅडल, त्यालाच आपण शॉर्ट स्ट्रॅडल असं म्हणतो. मग मार्केट थोडं रेंज बाउंड होताना पण तुम्हाला इथे दिसू शकतं. मग अशा रेंज बाउंड मार्केटमध्ये तुम्ही काय करायचं, ट्रेडिंग करायची नाही. जे ऑप्शन बाहेर असतात, ऑप्शन सेलर एक स्ट्रॅडल सेल करून बसू शकतो, तो बटरफ्लाय स्ट्रॅटेजी डिप्लॉय करून बसू शकतो. पण जे बाहेर आहे त्यांनी जर होल्ड केलं तरी ते काय होतं असतं, एक्सपायरीच्या दिवशी
तुम्ही जर एखादा ॲट द मनीचा कॉल ऑप्शन बाय केलेला आहे किंवा आउट ऑफ द मनीचा कॉल ऑप्शन बाय केलेला आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे टाईम व्हॅल्यू असते आणि ते टाईम व्हॅल्यू उद्याच्या दिवशी झिरो होऊन जाणार. एक्सपायरीच्या दिवशी तिला झिरो व्हायचं असतं टाईम व्हॅल्यूला. मग काय होतं, तुम्ही जर एखादा प्रीमियम 30 रुपयांचं बाय करून बसलेले, म्हणजे तुम्ही सेलरला पे केलेले 30 रुपये, तर हे 30 रुपये काय होणार, ही पूर्ण टाईम व्हॅल्यू असणार आहे. ही पूर्ण असते टाईम व्हॅल्यू आणि ही टाईम व्हॅल्यू एक्सपायरीच्या दिवशी झिरो होऊन जाते. म्हणजे 30 रुपयांचा तुमचा काय लॉस झाला. निफ्टीमध्ये 30 म्हणजे निफ्टीमध्ये किती लॉस होईल मग तुम्हाला, 1,500 रुपयांचा. 50 लॉट साईज 1,500 रुपयांचा तुम्हाला इथे लॉस होतो. तुम्ही होल्ड करतात, जेवढं मार्केट साईडवेज असणार ही टाईम व्हॅल्यू यामध्ये डिके होत राहणार. तुम्हाला फायदा नाही होणार इथे. फायदा कोणाला, सेलरला. इथे सेलरला फायदा होत असतो. त्यामुळे ऑप्शनला इथे तुम्ही होल्ड करायचं नसतं. बाहेर जाऊ द्या त्या रेंजच्या बाहेर गेलं की मग तिथे बाईंग करा, तिथे तुमचा पैसा बनेल. एक तर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन दोन्ही ठिकाणी. समजलं. अशा प्रकारे जर रेंज बनत असेल इथे तर अजून चांगलं. रेंज बनून जर मार्केट इथे ब्रेकआउट देत असेल तर मग इथे चांगला ट्रेड आपला कॉल साईडला पण बनू शकतो. गॅपअपमध्ये तर कधी जंप घ्यायलाच नको. गॅपअपमध्ये आपण थांबलं पाहिजे. म्हणजे मार्केट जर पुन्हा 21,600च्या आसपास ओपन झालं 101 पॉईंटने, मग थांबायचं आहे. काही वेळेला मार्केटमध्ये ताबडतोब एक अपसाईड मूव्ह पण येतो, ताबडतोब एक अपसाईड मूव्ह पण येत असतो. मार्केट पुन्हा स्लोली खाली येत असतं. ट्रॅप व्हायचं नाही आहे. मार्केटची डायरेक्शन ओळखायची. प्रत्येक वेळेला हा शब्द तुम्ही ऐकतात, तुम्ही पण म्हणाल की रिपीट करण्याची गरज नाही. रिपीट करावं लागेल. मार्केटची डायरेक्शन ओळखूनच ट्रेडिंग केली जात असते. जी तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करतात किंवा पोझिशनल ट्रेडिंग करतात निफ्टी, बँक निफ्टीमध्ये, ही जी ट्रेडिंग करत असतात तुम्ही ट्रेंडला ओळखूनच करत असतात. त्यामुळे मला हे सांगावं लागतं की डायरेक्शन ओळखा आणि मार्केटचा ट्रेंड ओळखा. प्राईसचं फॉर्मेशन कोणतं होतं आहे ते ओळखायचं आहे तुम्हाला. त्यानुसारच एंट्री घ्यायची. मार्केट काय सुरुवातीला थोडं खाली येतं, हा जो गॅप असतो ना काही वेळेला, या गॅपला फिल करतं, इथून रिव्हर्सल देत असतं. ते रिव्हर्सल पण मिळत असतो. ह्या गोष्टी तुम्ही इंट्राडेमध्ये बघायच्या. गॅपअपमध्ये जास्त गॅपअप किंवा जास्त गॅप डाऊन ओपन झाला तर कधी एक्झिक्युशन ताबडतोब व्हायला नको. प्रॉपर ट्रेंडला फॉलो करायचं आपण. समजलं. मग गॅपअप जर झालं तर 21,500 पुन्हा मार्केटसाठी काय बनेल, सपोर्ट. 21,500 ही लेवल मार्केटसाठी पुन्हा बनणार सपोर्ट. समजलं ना. ही लेवल सपोर्टचं काम करेल. कारण की जे पण डे हाय असतात ते मार्केटसाठी सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतात. डे हाय झालं, डे लो झालं, डे क्लोज झालं, हे काय मार्केटसाठी सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करत असतात. गॅपअप झाल्यानंतर मार्केट खाली येत आहे का, 21,500वरती सपोर्ट घेत आहे का, रिव्हर्सल देत आहे का, ते बघायचं. रिव्हर्सल देत असेल तर तुम्ही मग कॉल साईडला पण इथे जाऊ शकतात. छोटासा स्टॉपलॉस लावायचा असतो, नंतर मग कॉल साईडला जायचं असतं. त्यानंतर पुट साईडला कसं आपलं एक्झिक्युशन या ठिकाणी होऊ शकतं. पुट साईडला आपण केव्हा जाणार, 21,400च्या खाली. जर मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि ते जर 21,400च्या खाली जात असेल तर मग आपण तिथे प्लॅन करू पुट साईडचा. ही लेवल बघा, जिथून ब्रेकआउट दिला ही लेवल दिसते तुम्हाला इथे. रिटेस्ट पण केलं होतं बघा प्राईजने इथे. हा जो मूव आला इथे प्राईजने रिटेस्ट केलं, मग वरती गेलेली होती. मग जेव्हा प्राईज ह्या लेवलच्या खाली जाणार, 21,407-8ची लेवल आहे, आपण राऊंड फिगरमध्ये पकडूया 21,400, की मार्केट जर फ्लॅट ओपन झालं, इथे आलं ताबडतोब 70-80 पॉईंट आजकाल मार्केटमध्ये काहीच नाही. या मोठमोठ्या कॅन्डल तेवढ्या कवर करून टाकतात. समजलं. आलं तिथपर्यंत तुम्हाला इथे काही प्राइजेक्शन दिसली किंवा मार्केट जर थांबताना दिसलं आणि पुन्हा ह्या लेवलला ब्रेक करताना दिसलं तर आपण परफेक्ट एक इथे पुट साईडचा प्लॅन करू शकतो. 21,400च्या खाली आपण पुट साईडचा प्लॅन करू शकतो. आपलं टार्गेट सेम, आपण जो रेजिस्टन्स म्हणायचो तो नंतर आपल्यासाठी बनणार सपोर्ट. म्हणजे 21,355 ही लेवल आपल्यासाठी बनेल पहिलं टार्गेट आपलं. ठीक आहे, सपोर्ट पहिला. आणि त्यानंतर पुन्हा ही लेवल असेल 21,300, सपोर्ट दुसरा. या लेवलपर्यंत आपलं आपण टार्गेट डिसाईड करू शकतो. मार्केट जसं इथून वरती गेलेलं आहे बघा, तसंच हे खाली पण येऊ शकतं. इथे आपण प्रॉपर प्राईसचा व्ह्यू बघितला पाहिजे, त्यानंतरच एंट्री घेतली पाहिजे. तुमचा रिस्क रिवॉर्ड कुठे फेवरमध्ये असतो, तुमचा स्टॉपलॉसचा पॉईंट काही बनतो आहे का. मी जर 15 पॉईंटचा स्टॉपलॉस ऑप्शनमध्ये लावतो आहे तर मला ऑप्शनमध्ये 15 पॉईंट मिळू शकतील का, हे बघायचं तुम्ही. असं नाही की हे बघा 21,500 इथे एक रेजिस्टन्स आहे आणि पहिले पण प्राईस 21,530वरून खाली आलेली होती इथे रिटेस्ट करून. मग पहिली कॅन्डलच जर मोठी बनून जाते, तुम्ही दुसऱ्या कॅन्डलमध्ये एंट्री घेताय आणि तिथून ते रिजेक्शन येतं, म्हणजे प्राईस खाली येते आणि तिथं तुम्ही एंट्री घेतात. मग त्या ठिकाणी एंट्री चुकीची असते तुमची. जर घेताय तर मग तुम्ही लेट घेऊ नका एंट्री, ब्रेकआउटला ताबडतोब घ्या. तुम्ही कॅन्डल बनवून देतात, तुम्हाला माहिती आहे की वरती एक हर्डल असतो, तिथपर्यंत जाऊन देतात कॅन्डलला आणि तिथं एंट्री घेतात टॉपला. बहुतेक जणांचं चुकतं काय की ते टॉपला एंट्री घेतात, ते चुकतं. त्यांचा SL हिट होऊन जात असतो, ते आपण टाळलं पाहिजे. समजलं. या गोष्टी बघत चला.
आणि मार्केटमध्ये जेव्हा पण काम करायचं स्टॉप लॉस लावून काम करायचं. मार्केटमध्ये सांगता येत नाही केव्हा काय होईल, त्यामुळे स्टॉप लॉस नक्की लावलाच पाहिजे. जे मार्केट तुम्हाला वरती जाताना दिसतंय ते खाली पण येऊ शकतं आणि जे खाली येणारं मार्केट असतं ते वरती पण केव्हाही जाऊ शकतं. जसं हे वरती गेलं मार्केट, काही जण म्हणतील आता मार्केट बुलिश, आपण मार्केटमध्ये बुलिशच असणार. इथे पण थोडी थोडी प्राईस खाली येताना दिसते कन्सल्टेशनमध्ये, तिथून ब्रेकआउटच देणार, मग अगोदरच कॉल बाय करून बसायचं. चुकीचं असतं हे. असं येऊन जातं मार्केट खाली. आणि नका लावू तुम्ही स्टॉप लॉस. नाही मार्केट रिव्हर्स झालं, ते कंटिन्युअसली जर खाली आलं तर काय होईल, मोठा लॉस होईल तुम्हाला. मग त्या लॉसपासून वाचण्यासाठी तुम्ही SLचा वापर केलाच पाहिजे. स्टॉक मार्केटमध्ये जो SL लावेल तो वाचणार. नाहीतर मी सांगितलेलं तुम्हाला, जे SL लावत नसतात, बहुतेक जण लावत नाही, जे लावत नाही त्यांचे काय हाल होतात. जे कमावलेलं असतं एका महिन्यामध्ये ना, ते एक दिवस खूप असतो त्याच्यासाठी, की एकाच दिवसामध्ये ते मार्केटला देऊन टाकतात पूर्णपणे. काही फायद्याचं नसतं. रिस्क घ्या, स्टॉप लॉस हिट होऊ द्या, लॉस होणारच आहे. थोडे थोडे लॉस घ्या, प्रॉफिट मोठं घ्या, जेणेकरून तुमचा 2, 3, 4 वेळेस जरी लॉस झाला काही वाटणार नाही तुम्हाला. पण जे एक दिवसामध्ये तुम्ही प्रॉफिट बनवलेलं असताना ते जास्त होतं. जसं ट्रेंडला तुम्ही एखाद्या कॅच केलं, तिथं तुम्ही जे 10 पॉईंटचं 20 पॉईंटचं प्रॉफिट घ्यायचे, त्याच दिवशी तुम्हाला 60-70 पॉईंट मिळाले. काही वेळेला एकाच फ्लोमध्ये मिळून जातात. मग तुम्हाला काही वाटत नाही. 10-10 पॉईंटचे स्टॉप लॉस तुमचे 3-4 दिवस जरी गेले तरी काही वाटत नाही तुम्हाला, कारण की तुम्ही प्रॉफिटमध्येच असतात. हा असतो तुमचा रिस्क रिवॉर्ड, तो तुम्ही बघितला पाहिजे. समजलं? तर निफ्टीमध्ये तुम्हाला आता लेवल समजलेले असतील की इंट्राडेमध्ये आपण कोणत्या लेवलला प्लॅन करू शकतो, कॉल साईडचा आणि पुट साईडचा. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. आणि व्हिडिओला शेअर पण अशा व्यक्तींकडे करा की त्या शिकण्याची इच्छा असेल त्यांची. असं नाही की ते शिकण्याची इच्छा नाही आहे, डायरेक्ट पैसा पाहिजे, शिकायला नको, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचू नका. ज्यांना वाटतं की स्टॉक मार्केट आपण शिकलं पाहिजे, स्टॉक मार्केटमध्ये आपण शिकूनच पैसा बनवू शकतो, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ तुम्ही पोहोचवायचा आहे. चला तर मग पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.